नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की सावी धैर्यसाठी खायला घेऊन रूममध्ये येते. तेव्हा तो मोबाईलमध्ये काहीतरी पाहण्यात बिझी असतो. तेव्हा सावी त्याच्या हातातला मोबाईल हळूच काढून घेते आणि त्याला जेवण भरवणार असते. पण तो लगेच इराला आवाज देतो आणि सावीला म्हणतो, आता माझ्यासाठी सगळं फक्त इराच करतील, तुला या रूममध्ये यायचीसुद्धा गरज नाही. तेव्हा इरासुद्धा येते पुढं करायला, पण तिला काही जमतच नसतं. आधी त्याला उठवण्याच्या नादात त्याचा हात दुखवते, मग त्याच्या पायावरच बसते. धैर्य जोरात ओरडतो, त्याचा हात आणि पायात दुखत असतो. अरे देवा, जेवण भरवताना तर पहिला गरम गरम घास ती तसाच त्याच्या तोंडात कोंबते. धैर्यचं तोंड पोळतं. फू फू करत तो कसा तरी तो घास खातो. मग दुसरा घास ते फुंकर मारून थंड करते, पण धैर्यच्या शर्टवर सांडवून टाकते. खूपच फजिती होत असते दोघांची. धैर्यसाठी जरा वाईट वाटत असतं सावीला, पण हसू जास्त येत असतं. मग तीच धैर्यला जेवण भरवायला त्याच्याजवळ बसते. तेव्हा इरा म्हणते, कळलं आता मला कसं भरवतात, हे करते आता मी, उठ तू. तेव्हा सावी तिची चांगलीच कान उघडणी करते आणि मीच त्यांची हक्काची बायको आहे, म्हणून माझ्या नवऱ्याची काळजी मीच घेणार म्हणत तिला रूममधून बाहेर हाकलून लावते. सावी खूप प्रेमाने धैर्यच्या छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घेत असते. त्याला प्रेमाने जेवण भरवते, इरामुळे खराब झालेलं त्याचं शर्ट बदलून देते. दोघं खूप गोड क्षण एकमेकांसोबत घालवतात. खूपच रोमॅन्टिक असतं ते सगळं. पण सावी धैर्यसाठी औषध आणायला जात असते, तेव्हा तो पुन्हा खडूसपणा करत तिला म्हणतो, तू माझी बायको नाही आहेस, त्यामुळे माझ्यावर हक्क गाजवायचा नाही. तेव्हा सावी हसून त्याला म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्हाला माझ्या तोंडून हे पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतं. धैर्य, मी तुमची बायको आहे आणि बायको म्हणल्यावर मी तुमच्यावर हक्क गाजवणारच. तिकडे सावीच्या घरी भाऊ धैर्यला जमिनीचे पेपर्स द्यायचे म्हणत दीपाच्या कपाटात शोधाशोध करत असतात. तेव्हा दीपा त्यांना मुद्दाम त्रास व्हावा म्हणून धैर्याने तुमच्या नातीला फसवून तिचं आयुष्य बर्बाद केलं आहे असं मोठमोठ्याने ओरडून सांगते. इकडे दामिनी तिच्या लाडक्या धैर्याची विचारपूस करण्यासाठी त्याच्या रूममध्ये येते. तेव्हा सावी त्याच्यासाठी हळदीचं दूध घेऊन येते, पण हा खडूस तिला सरळ दूध पिणार नाही असं सांगतो. ही पण सावी आहे. ती ना तो दुधाचा ग्लास डायरेक्ट धैर्याच्या ओठांना लावते आणि त्याला खूप प्रेमाने दूध प्यायला लावते. हे सगळं दामिनी पाहत असते. सावीकडून औषधं घेत ती सावीला बाहेर जायला सांगते. औषधं धैर्याला देत ती त्याच्याबरोबर बोलतच असते. तेवढ्यात दीपा तिला कॉल करून सांगते की मी भाऊंना आता खूप त्रास दिला आहे. इकडे भाऊ घरात कुठेही दिसत नसतात, कारण ते मुजुमदारांकडे धैर्याला जमिनीचे पेपर्स देण्यासाठी आलेले असतात. सावी केतनला त्यांना घेऊन जाण्यासाठी बोलावते. ते गेल्यावर सावी भाऊंची अवस्था पाहून खूप रडत असते. तेव्हा नीताबाईंनी तिला म्हणतात, तू एकदा भाऊजींसोबत याबद्दल बोल, तेच आपली मदत करू शकतात. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की सावीला भेटायला तो अंगद भाऊंचा विद्यार्थी बनून येतो. तिच्याशी ओळख करून हात मिळवतो. तेव्हा दामिनी भास्कर हसत असतात, कारण त्यांचा खूप मोठा प्लॅन जो ॲक्शनमध्ये येत असतो. पण धैर्याचं मात्र हे पाहून जळफळाट होत असतो. आता पुढे काय होणार हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.